योजना ही फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चर्चेला आलेली आहे। चांगल्या कामासाठी सुद्धा आहे त्याचं श्रेय घेण्यासाठी महायुतीचे प्रत्येक पक्षाचे नेते ही योजना मीच कशी आणली असं दाखवतानाचा प्रयत्न करत आहेत। त्यामध्ये सुद्धा एकवाक्यता नाही। त्या एकवाक्यता नसण्याचं कारण पण असं आहे की योजना आणल्यानंतर ती कोणी घ्यायचं याच्यावर सेवा चालू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कमी का काय की त्या महायुतीचे आमदार जे आहेत ते या असलेल्या योजनेला आपली जहागिरी समजायला लागलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला मदत केली नाही, मतं दिली नाही तर तुमच्या योजना आम्ही बंद करू, तुमचा करेक्ट कार्यक्रम करू, अशा प्रकारच्या धमक्या द्यायला लागलेल्या आहे। त्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। एखादी योजना चालू केल्यानंतर त्या योजनेच्या संदर्भामध्ये त्या महिलांना आणि त्याप्रमाणे मदत करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर जर तशा पद्धतीने पक्षीय राजकारण करून निवडणुकीचा फंडा म्हणून त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला जात असेल आणि निवडणुकीला जर आम्हाला मतं दिली नाही तर तुमची योजना बंद करू, काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं योजना बंद होणार नाही मी जिवंत असेपर्यंत, उपमुख्यमंत्री एक म्हणतात की कोणाचा बाप आला तरी मी ते योजनेला बंद करून देणार नाही, काही जण म्हणतात की तुम्ही आम्हाला निवडून द्या परत की ती योजना 5 वर्ष पुढच्या कायम स्वरूपात चालू ठेवू। चाललं काय नक्की मला कळत नाही। जेव्हा एखाद्या राज्याची योजना जाहीर केली जाते त्यावेळेला ती योजना जाहीर केल्यानंतर त्या योजनेचं प्लॅनिंग हे सरकारला करावं लागतं। आज बघा राज्य सरकारकडे पैसे नाही ही वस्तुस्थिती आम्ही सातत्याने मांडत आहोत आणि मग इथले तिथले पैसे करून ह्या योजनेला कसा निधी देता येईल असा प्रयत्न होत असताना आज 2 घटना काल घडल्या। एक कोर्टाने सुद्धा जर तुम्ही लोकप्रिय अशा प्रकारच्या निवडणुकीच्या राजकारणासाठी काही योजना जाहीर करत असाल आणि पूर्वीच्या काही जमिनीचे मोबदले देण्यासाठी जर तुम्हाला अपयश येत असेल तर आम्हाला या योजना बंद कराव्या लागतील असा दम द्यावा लागतो। ही महाराष्ट्रातली पहिली घटना। दुसरी घटना अशी आहे की काही दिवसापासून महाराष्ट्रातले जे कोणी सार्वजनिक बांधकाम विभागाची मंडळी आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। 2-2 वर्षात या लोकांना पैसे मिळाले नाहीत, काम करून सुद्धा पैसे मिळाले नाही हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि यामध्ये फरक असा केला, पूर्वी 10% ही अमाऊंट टोकन अमाऊंट म्हणून तरतूद केल्यानंतर टेंडर निघायचं, आता ते बाजूला सारून आता या टेंडरची प्रक्रिया करून सरसकट सगळ्यांना बोलवून कॉम्पिटिशनच्या पेक्षा स्पर्धा करण्यापेक्षा त्या असलेल्या योजनेत त्या असलेल्या कामांना वाटून देण्याचा प्रकार सर्वात गेल्या काही दिवसापासून मंत्रालयात सुरू आहे। हे मी फार गांभीर्याने सांगतोय। आता त्यातच सरकारने या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळा माध्यमातून या ठिकाणी एनयूटीच्या माध्यमातून 6000 किलोमीटरचे रस्ते हे करण्याचं धोरण जाहीर केलं। खरं म्हटलं तर हे 30% सरकारचं आणि खाजगीकरणातून 70% अशा प्रकारची योजना केंद्र सरकारच्या धर्तीवर राबवली जाते। ही मागे सुद्धा राज्यामध्ये राबवली गेली, पण मागच्या राबवलेल्या या योजनेमधून त्या नक्की ज्यांनी ह्या योजनेच्या माध्यमातून सहभाग घेतला, रस्ते केले, त्यांना त्याचा परतावा मागच्या योजनेतल्या लोकांचा मिळाला का हे पहिले शासनाने राज्य सरकारने खुलासा करणं गरजेचं आहे। सवंग लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या योजना जाहीर करायचा आणि जो करतो त्याला अद्यापही टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचे असतात, ते जर मिळत नसतील त्याच्यासारखं दुर्दैवानं आहे। आणि आज 6000 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये मला मिळालेली माहिती आहे त्याची सरकारने गांभीर्याने चौकशी करावी। हे जर खोटं असेल तर सरकारने त्याचं स्पष्टीकरण करावं। मध्ये या असलेल्या लोकांमध्ये काही आमदार खासदारांना बोलवून प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये 150-200 कोटीचे रस्ते आणि पूल देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना प्रस्ताव सादर करायला लावले आणि हे प्रस्ताव सादर केल्यानंतर या प्रस्तावावर चर्चा करत असताना त्या टेंडरचं जे काढले जात आहे ते काढलेली टेंडर सुद्धा प्रत्येकाला बोलून वाटप केलेलं जात आहे। त्यामध्ये कुठलीही स्पर्धा न ठेवता 8% अभाव, म्हणजे यांनी मला सांगितलेलं दिसतं 26,000 कोटीचा आता 30,000 कोटीच्या वरती बजेट निघालेलं आहे। 8% अभावच्या माध्यमातून हे टेंडर भरले जाणार आहेत का
अशी चर्चा मंत्रालयात कुजबूज सुरू आहे। याचा अर्थ त्यामध्ये भ्रष्टाचार होतोय आणि त्याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये जे कॉन्ट्रॅक्टर नेमणार आहेत त्यांना आजही 1 रुपया टेंडरमध्ये एकही रुपयाची तरतूद नाही। अशा कॉन्ट्रॅक्टरांकडून आगाऊ रक्कम निवडणुकीचा फंड म्हणून घेतला गेलेला जी चर्चा मंत्रालयामध्ये आहे, आमच्या कानापर्यंत आहे। सरकारने आता खुलासा करावा नाही तर या असलेल्या प्रचंड प्रमाणामध्ये विधानसभेमध्ये सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये हा विषय निघाला, त्याचं उत्तर कोणी दिलेलं नाही आहे। विधान परिषदेमध्ये निघाला, याचं उत्तर कोणी दिलेलं नाही। आता मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय होत असताना पारदर्शकतेने हे काम केलं जातं का याची माहिती खरं देणं गरजेचं आहे। आता ह्यामध्ये सुद्धा 2-2.5 हजार कोटीचा घोटाळा होतोय अशा प्रकारची चर्चा आहे। त्याच्या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर ती सरकारची जबाबदारी आहे। आता या योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेच्यामध्ये काही आमदारांनी आपले जे तारे तोडले, त्यांच्याकडून काय अपेक्षा वेगळी नसणार आहे। आणि सत्तेची गुर्मी, सत्तेची मस्ती कोरेगावच्या आमदारांपासून असेल किंवा अमरावतीच्या आमदारांपासून असेल, सगळ्यांच्या मनामध्ये फार मोठी प्रमाणात आहे। जशी काय या राज्याचं सरकार तेच चालवत आहेत, तेच पाळत आहेत, तेच चालवत आहेत आणि मग अशा प्रकारच्या धमक्या देऊन या निवडणुकीचं काम केलं जात आहे। हे नुसतं लाडकी बहीण योजनेचं नव्हे तर मराठा समाजाने सुद्धा आरक्षण मागितलं तर त्यांचं नावच कट करून टाकतो, अशा प्रकारची धूम देणं। म्हणजे मला वाटतं की ही सत्तेची मस्ती आहे आणि या सत्तेच्या मस्तीवर आम्ही बोलू, त्याप्रमाणे करू आणि एवढंच नव्हे तर डिसेंबरनंतर विरोधकांचा कार्यक्रम करू। म्हणजे किती सत्तेचा दुरुपयोग हा कोरेगाव मतदारसंघामध्ये केला गेलेला आहे याचं चित्र जायला मिळत आहे। एवढी धमकी देण्याचं धाडस या प्रशासनाच्या माध्यमातून होत असेल, खोटे केसेस दाखल करणे वगैरे, मी त्या दिवशी सांगितलं की अशा प्रकारच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही। ज्यावेळेला अशा प्रकारचा विषय येईल त्यावेळेला आम्ही तसं उत्तर 100% देऊ। अजून भ्रष्टाचार अजून एक पुरावा तुम्हाला मी देतोय, तो व्यवस्थितपणे तुम्हाला मांडतोय। जे सांगतात की आम्ही फार सोजळपणे काम करतो, आम्ही कुठेही भ्रष्टाचार करत नाही। आता जर बघितलं तर रस्त्याची कामं, बाकीची कामं या महाराष्ट्रामध्ये जे टेंडर निघतात ती टेंडर अभाव पद्धतीने निघतात। कॉम्पिटिशनमध्ये बिलोमध्ये निघाली जात नाही, अभावमध्ये ही टेंडर निघून त्या पद्धतीने ती कंत्राटदारांना दिली जातात। हे सुद्धा सत्य आज समोर आले। म्हणजे जनतेच्या तिजोरीवर, सरकारी तिजोरीवर ज्यावेळेस सप्लिमेंटरी बजेट प्रचंड प्रमाणामध्ये काढलेली आहे, ही सप्लिमेंटरी बजेट काढण्याचा उद्देश म्हणजे या सप्लिमेंटरी बजेटमधून आपल्या आमदारांना आणि बाकीच्या लोकांना यामध्ये मदत करत असताना मग तिथे भ्रष्टाचार करण्याच्या बाबतीमध्ये प्रोत्साहित केलं जातं का, ते पैसे तिथे वाटले जातात का, हे सुद्धा आम्ही पुरावे वेळोवेळी त्या ठिकाणी दाखल करू। संजय गांधी निराधार योजना ही खरं म्हटलं तर राज्य सरकारने चांगल्या पद्धतीने जे निराधार आहेत या लोकांसाठी आपण ती राबवलेली आहे। परंतु आता प्रत्येक ठिकाणी या असलेल्या प्रत्येक योजनेचा गैरफायदा घेऊन त्या ठिकाणी तशा पद्धतीचं काम केलं जातं अशी माहिती आमच्या मागावर आलेली आहे। संजय गांधी निराधार योजनेमध्ये जर आपण बघितलं तर कोरेगाव मतदारसंघामध्ये मी कोरेगाव खटाव सातारची माहिती मागवलेली आहे। परंतु कोरेगाव मतदारसंघामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये साधारणतः 5500 अशा प्रकारचं संजय गांधी निराधाराचे अर्ज या ठिकाणी आले आणि त्याची मंजुरी देण्यात आली। 1 वर्षाच्या कालावधीमध्ये 2300 प्रकरणं या ठिकाणी प्रस्तावित केली गेली आणि ही प्रस्तावित करत असताना कालच्या याच्यामध्ये 400 पैकी 100 बोगस त्या ठिकाणी प्रकरणं केलेली आहे। म्हणजे आता रेशो आणि अंदाज बघितला तर त्यामध्ये जे लाभार्थी खरे आहेत त्यांना दिलं गेलं नाही, कारण ते विरोधी पार्टीतले आहेत म्हणून दिलं गेलेलं नाही आहे। त्यांचा हक्क होता त्यांना दिलं गेलेलं नाही आहे। आणि तशाच पद्धतीने काही लोकांचे बंगले आहेत, काही लोक शासकीय नोकरीत आहेत, काही लोकांना त्या ठिकाणी काही लोक तिथं राहत पण नाही, अशा लोकांची नावं घेऊन प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। हा सरकारच्या असलेल्या योजनेचा गैरवापर करून आपल्या कार्यकर्ते किंवा आपल्या पाठीमागं, जसं तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये आम्हाला तुम्ही मत नाही दिलं तर आम्ही करतो, तशा प्रकारचं सरकारी पैशातून काही लोकांची या योजनेच्या माध्यमातून मतं खरेदी करण्याचा प्रकार झालेला आहे। यामध्ये ही पारदर्शकता असते, इथे
या संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष असतो, त्याच्या खाली एक कमिटी असते, तहसीलदार त्याचे पण असतात प्रमुख। विशेष सांगतो की एखाद्या कुटुंबाचा अख्खं कुटुंब आहे, त्या कुटुंबातल्या एखाद्या वयस्कर महिलेला तेवढ्या पुरतं रेशनिंग कार्ड बाजूला काढून दिलं, ती एका घरातच राहते, 2 मजली घरात राहते, पण तिथं तेवढं मतदार केंद्र रेशनिंग कार्ड बाजूला काढलं आणि तिला ते लाभार्थी बनवलं। आणि परत या अशा प्रचंड प्रकरणामध्ये आमच्याकडे पुराव्यासकट आहे। या संजय गांधी निराधार योजनेमध्ये या योजनेचा पर्दाफाश एवढ्यासाठी करतोय की त्याचे पुराव्यासकट आम्हाला मिळालेलं आहे। माझी मागणी आहे की सरकारच्या ज्या गरिबांच्यासाठी योजना राबवली ते लाभार्थी बाजूला ठेवून आपल्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे लाभार्थी वाढवणाऱ्यांचा चौकशी करावी। आणि हा भ्रष्टाचार जो झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार सरकारच्या तिजोरीवर ज्यांनी मारलेला आहे, गरिबांचे पैसे हक्काचे काढून कार्यकर्त्यांना देण्याचा प्रकार जो ज्यांनी केलेला आहे त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। जर त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ, आम्ही पुराव्यासकट देतोय। त्यात तहसीलदारांपासून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर त्या कारवाई केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे, ती मान्य आम्ही या ठिकाणी केलेली आहे। अशा प्रकारचे अनेक घरकुल योजनेच्या लाभार्थी असतील, अनेक ठिकाणी ही भेदभाव केला जातो आणि त्या भेदभावाचा परिणाम सर्वसामान्य गरिबाला होत नाही। अशी दडपशाही, अशी हुकुमशाही या आजच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा आता चालू आहे आणि त्याच्यावर आम्ही निश्चितपणाने आवाज उठवणार आहोत। म्हणून आमची मागणी आहे की या सर्व घटनेची चौकशी ही झाली पाहिजे आणि ती चौकशी झाली नाही तर आम्हाला आंदोलन करावं लागेल।